नमस्कार, RV22 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संदीप शेळके यांना अटक व सायंकाळी उशिरा सुटका। सिन्नर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी व काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आशिनकर तालुका जनसंवाद यात्रा दौरा असल्या कारणाने शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले। या प्रश्नांचा धक्का घेऊन त्यांनी पोलीस प्रशासनाचा वापर करून सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील संदीप शेळके यांना आज सकाळी 7 वाजता त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली। त्याचप्रमाणे त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनाही पोलिसांनी नजरकैदेत ठेवले। या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला व धिक्कार करण्यात आला। संदीप शेळके सकाळपासून तर सायंकाळपर्यंत नांदूर पोलीस स्टेशनला पोलिसांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते। त्यावेळी नांदूर शिंगोटे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी संदीप शेळके यांच्या पाठीमागे राहून त्यांना धीर दिला। त्याचप्रमाणे नांदूर पोलीस स्टेशनला दिवसभर कार्यकर्त्यांनी, त्याचप्रमाणे सरपंच दीपक बरके, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले। RV22 न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे, सिन्नर। सकाळी 6 वाजल्यापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ शेळके यांना पोलीस प्रशासनाने त्यांच्या राहत्या घरातून अटक केली। निश्चित कुठल्याही प्रकारचा पूर्वकल्पना, पूर्वसूचना न देता घरी जाणं आणि अटक करणं हे मला वाटतं चुकीचं आहे। माननीय उपमुख्यमंत्री यांचा आज सिन्नर तालुक्याचा दौरा होता आणि खरं तर प्रामाणिकपणाची, अस्मितेची अशी शिक्षा एखाद्या कार्यकर्त्याला मिळू शकते याची प्रचिती आज या निमित्ताने या युवा कार्यकर्त्याला अटक केल्याच्या निमित्ताने आम्हाला जाणवली आणि म्हणून आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने या अटकेचा आणि या सरकारचा या ठिकाणी निषेध करतो। धन्यवाद। निंदनीय आहे। मी उबाटा गटाकडून या घटनेचा निषेध करतो आणि सरकारने शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जे कांद्याचे बाजार आज कुठच्या कुठे आलेले आहेत त्याविषयी आमचे उबाटा गटाचे खासदार दिल्लीत पण उपोषण उभे राहिले। त्याचप्रमाणे आता जे येणारे मुख्यमंत्री यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची बाजू मांडली पाहिजे। त्याबद्दल आज जे झालं ते निंदनीय आहे। तसं महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा सुनील तटकरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मंत्री, आमदार आज सिन्नरमध्ये येणार असल्याची माहिती आम्हाला कळाली। आम्ही त्यांना आल्यानंतर त्यांचा कोणत्याही प्रकारे आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर नव्हता, पण आम्हाला जो शेतकऱ्यांचा आक्रोश होता तो मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता। मी एक शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, एक सर्वसाधारण घरातून आलेलो आहे, पण मला कोणत्याही प्रकारची कल्पना देता सकाळी चहाच्या अगोदर मला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन दिवसभर त्यांच्या नजरकैदेत पोलीस स्टेशनला बसवलं। हे अत्यंत चुकीचं आहे। हे सरकार घाबरलेलं आहे, या सरकारला भीती आहे, म्हणून हे सरकार माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला, एका शेतकऱ्याच्या मुलाला ताब्यात घेते, दमदाटी करते, पोलिसांना पुढं करते, याचा खऱ्या अर्थाने मी निषेध करतो। आम्हाला काहीच करायचं नव्हतं। आम्हाला दादांना एवढंच विचारायचं होतं का शेतकऱ्यांचं काय, जी कांदा निर्यात नाशिक जिल्ह्यात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दूध आहे, कांदा आहे, शेतकऱ्यांचे शेतीमालाला भाव पाहिजे, हा प्रश्न खऱ्या अर्थाने आम्हाला दादांना विचारायचा होता आणि हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही काही पोस्टर बनवले होते, त्याच्यावरती आमचे प्रश्न होते, दादा याचं उत्तर द्या, एवढाच आमचा प्रश्न होता। याला देखील दादांच्या मला अटक करण्यात आली। ही अटक केली तरी याचा आम्ही निषेध करतो। आता तुमच्याकडे सत्ता आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला अटक करा, दबाव आणा, दमदाटी करा, पण येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे, सर्वसाधारण जनतेचा आहे आणि येणारा काळ हा विकासाबरोबर चालणार आहे। येणारा काळ हा महाविकास आघाडीबरोबर चालणार आहे आणि हा खऱ्या अर्थाने शरद पवारांचा असेल, उद्धव ठाकरे साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, राहुल गांधी असेल, यांच्याबद्दल दादांच्या यांच्या मनात भीती निर्माण झालेली, म्हणून ही दमछाट झाल्यामुळे नेते तर खूप दूर आहे, पण सर्वसाधारण कार्यकर्त्याला सुद्धा ते दमदाटी करतात आणि ताब्यात घेतात। याचा मी जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यांचा विचार केला नाही, शेतकऱ्यांची जर कांदा निर्यात खुली केली नाही तर याच्यानंतर आम्ही कार्यकर्ते, सर्व शेतकरी असेल, शेतकऱ्यांची जनावरं असतील, सर्व शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि मला अटक केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील असतील, माझ्या गावातील असतील, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आले, माझ्याजवळ थांबले, मला पाठिंबा दर्शवला
त्याच्या माध्यमातून मी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. शिवसेनेचे काही पदाधिकारी असतील, काँग्रेसचे असतील, माझ्या गावातील माझे ग्रामस्थ असतील, माझे सहकारी असतील, सरपंच असतील आणि माझे काही मार्गदर्शक असतील, येणेकर सरांसारखे, हे सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाम सांगितलं की आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहे, हे चुकीचं आहे, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम हे सरकार करते. याचा निषेध माझ्या गावानेही केला, महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला. मी महाविकास आघाडीच्या सर्वांचे आभार मानतो. मला जी त्यांनी वेळोवेळी येऊन मला जी मदत केली, माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. वरिष्ठांनी बी जी दखल घेतली आणि प्रशासनाशी ते पोलीस खात्याशी फोनवर बोलले, सन्मान्य जयंत पाटील साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, रोहित दादा असतील, महमूदभाई शेख असतील, या सर्वांनी संपर्क साधला आणि मला लवकर लवकर सोडण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सांगितलं. त्यांचेही आभार मानतो, सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि या सरकारचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. थांबतो. जय हिंद. जय